मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा चांगल्याच चर्चेमध्ये आहे. नयनताराचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करते. नयनतारा आणि साऊथचा प्रसिद्ध अभिनेता धनुष यांच्यामध्ये वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नयनतारा आणि धनुष यांच्यातील कॉपीराईट उल्लंघन प्रकरणाला वेग आलाय. जोरदार शाब्दिक युद्धानंतर धनुषच्या टीमने आता अभिनेत्री आणि तिच्या डॉक्युमेंटरी द नयनतारा बियॉन्ड द फेरीटेल विरोधामध्ये मद्रास उच्च न्यायालयामध्ये दिवाणी खटला दाखल केला आहे. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार धनुषच्या प्रोडक्शन कंपनीने नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्या विरोधामध्ये हा खटला दाखल केलाय, ज्यावर हायकोर्टाने नयनतारालाही उत्तर द्यायला सांगितले. दरम्यान धनुषची निर्मिती कंपनी वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने नयनतारा, विघ्नेश आणि त्यांच्या राऊडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचं नाव घेतलंय. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये असं म्हटलंय, आरोपींनी परवानगी न घेता नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी ड्रामामध्ये अभिनेत्याच्या नानुम राऊडी धन या चित्रपटातील काही दृश्यांचा वापर केला. धनुषने 3 सेकंदाच्या व्हिडिओसाठी तिच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप अभिनेत्री नयनताराने केलाय. तिने खुल्या पत्रामध्ये धनुषबद्दल बरंच काही सांगितलं होतं. नेटफ्लिक्सवर नयनतारावरील डॉक्युमेंटरी नयनतारा बियॉन्ड द फेरीटेलचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. ही डॉक्युमेंटरी 18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाली आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला 3 सेकंदाचा व्हिडिओ नानुम राऊडी धन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बनवण्यात आलाय. या चित्रपटाचा निर्माता धनुष होता. हा व्हिडिओ डॉक्युमेंटरीत वापरल्याबद्दल नयनताराला नोटीस बजावण्यात आली आहे. धनुषच्या कंपनीने लॉस गॅटोस प्रोडक्शन सर्व्हिसेस इंडिया LLP विरुद्ध खटला दाखल करण्याची परवानगी मागितली आहे, ज्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या कंपनीद्वारे OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर भारतातील कंटेंटमध्ये गुंतवणूक करते. लॉस गॅटोस ही मुंबईतील प्रसिद्ध कंपनी आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतला. या कायदेशीर नोटीसला पुढील सुनावणीमध्ये उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने नयनताराला दिलेत. दरम्यान गेल्या आठवड्यातच नयनतारा आणि धनुष दोघंही चेन्नईमध्ये एका लग्नाला उपस्थित होते. मात्र या काळामध्ये दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलंय. दोघंही बोलले नाहीत आणि एकत्र बसले सुद्धा नाही. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट नानुम राऊडी धन मध्ये नयनतारा आणि धनुष मुख्य भूमिकेमध्ये होते. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन आहेत, तर या चित्रपटाचा निर्माता धनुष आहे. नयनतारा आणि विघ्नेश या चित्रपटाच्या सेटवर डेट करू लागले. त्यानंतर दोघांनी जून 2022 मध्ये लग्न केलं. या संदर्भामध्ये अशी माहिती समोर आली आहे की नानुम राऊडी धन या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान धनुष हा नयनताराच्या अभिनयाच्या बाबतीत समाधानी नव्हता. शिवाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार नाही असा संशय सुद्धा धनुषला होता. त्यातच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन भेटले आणि त्यांच्यामध्ये जवळीक वाढू लागली. यामुळे चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होतोय आणि नयनतारा या चित्रपटाला घेऊन सिरियस नाही, तिचं दुर्लक्ष होतंय असा गैरसमज धनुषला झाला आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. तसं पाहता रिलीज नंतर हा मूवी बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण तरीही धनुषच्या मनातला राग कायम होता. या नोटीसला उत्तर देत नयनताराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धनुषच्या नावाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे सुद्धा या दोघांचा वाद विकोपाला गेल्याचं बोललं जात आहे.